नमस्कार मित्रांनो, तो वापस एकदा स्वागत करतो आपल्या लर्निंग टेक मराठी चॅनल मध्ये. तर आज आहे आपल्या ॲडव्हान्स एक्सेल सिरीजचा डे 5, ज्यामध्ये आपण वरचे काही टॅब्स घेतोय. ज्यामध्ये होम टॅब आपला चालू आहे. त्यामध्ये आपला सेकंड ग्रुप आहे फॉन्ट ग्रुप, जे की आपण आज स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, तर आपण चालू करून घेऊया. तर आपला सेकंड ग्रुप जो आहे तो फॉन्ट, ज्यामध्ये पहिला ऑप्शन आपल्याला फॉन्ट स्टाईल, ज्यामध्ये आपण आपल्या हेडलाईन आणि टेक्स्टचं फॉन्ट या ठिकाणी चेंज करू शकतो. इथे जाऊन तुम्ही फॉन्टची जे स्टाईल आहे ते तुम्ही चेंज करू शकतो. तुम्हाला जो पण फॉन्ट पाहिजे या ठिकाणी तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला तुम्हाला साईज वाढवायची असेल या ठिकाणी फॉन्टची, तिथून तुम्ही साईज त्याची इन्क्रीजेशन करू शकता, किंवा साईडला दोन ऑप्शन्स आहेत, दोन दोन पॉईंटने इथून साईज वाढू शकता, दोन दोन पॉईंटने साईज कमी करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन आहे BIU, बी फॉर बोल्ड, यानी टेक्स्टला थोडंसं नॉर्मली बोल्ड करण्यासाठी आपण यूज करतो. I फॉर इटॅलिक, थोडंसं रोटेट आणि स्टायलिश तुम्ही करू शकता. यू फॉर अंडरलाईन, टेक्स्टला अंडरलाईन करू शकता. तर अंडरलाईन म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये डबल अंडरलाईन पण मिळेल. तुम्हाला डबल अंडरलाईन करायची की डबल अंडरलाईन करू शकता, सिंगल पाहिजे सिंगल करू शकता. देन नेक्स्ट बॉर्डरचा ऑप्शन आहे या ठिकाणी. डेटाला सिलेक्ट करून तुम्हाला बॉर्डर्स अप्लाय करायची, की तुम्हाला बॉर्डर्स कोणची पाहिजे. बॉटम साईड पाहिजे, ओनली टॉप साईड पाहिजे, लेफ्ट साईड, राईट साईड. नसेल पाहिजे असेल तर नो बॉर्डर्स, ऑल केलं तर त्या प्रकारे. तर ऑल साईडला तुम्ही बॉर्डर्स अप्लाय करू शकता. रिमूव्ह करायची, वापस सिलेक्ट करून बॉर्डर्स मध्ये नो बॉर्डर्स केला, बॉर्डर्स रिमूव्ह होऊन जातील. देन त्यानंतर हायलाइटचं ऑप्शन आहे या ठिकाणी. तुम्हाला फिल कलर, जसं आपण नॉर्मली जी मेन लाईन आहे त्याला आपण हायलाइट करतो, तसंच आपली जी मेन लाईन म्हणजे आपली हेडिंग, त्याला सिलेक्ट करून तुम्हाला इथे हायलाइट करायचं आहे. ओके, तर या प्रकारे तुम्ही जी हेडलाईन आहे तिला तुम्ही हायलाइट करू शकता. देन त्यानंतर नेक्स्ट आपल्याला फॉन्ट कलर, फॉन्टचा कलर चेंज करायचा. जे आपला फॉन्ट असेल या ठिकाणी, इथे जाऊन तुम्हाला त्याचा जो कलर पाहिजे या ठिकाणी फॉन्टचा तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. देन त्यानंतर इथे खाली पहा तुम्हाला एक ऑप्शन आहे, ज्याला आपण फॉन्ट सेटिंग म्हणतो या ठिकाणी. तर इथे क्लिक करून तुम्ही याच्या सेटिंग्स पण ओपन करू शकता. याच्यामध्ये पण काय तुम्हाला नवीन ऑप्शन्स आहेत. यामध्ये पहा, जर तुम्ही एखादी बॉर्डर अप्लाय करता या ठिकाणी, सिंगल डबल असेल या ठिकाणी, ओके, सिंगल तुम्ही बॉर्डर्स अप्लाय करता, त्याचा कलर पण त्या ठिकाणी तुम्ही चेंजेस करू शकता बॉर्डरचा. तर तुम्हाला या ठिकाणी सॉरी अंडरलाईनचा जो कलर पाहिजे असेल ते जाऊन तुम्ही अंडरलाईनचा कलर त्या ठिकाणी चेंजेस करू शकता. देन त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अजून पण खाली ऑप्शन आहे या ठिकाणी, स्ट्राईक्सचं एक ऑप्शन आहे सिंपल. इथे जाऊन तुम्ही टेक्स्टला या ठिकाणी त्याच्यावरती एक लाईन देऊ शकता. सिलेक्ट करून एक लाईन तुम्ही या प्रकारे घेऊ शकता यामध्ये. ओके, देन त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट. सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट म्हणजे जसं आपण नॉर्मली वर्ग लिहितो, किंवा जसं H2 आहे, जसं 2 आपण खाली लिहितो H, आणि वर्गामध्ये आपण 2 वरती लिहितो. तर ह्या प्रकारे तुम्ही इजन सुपरस्क्रिप्ट यूज करू शकता, ज्यामध्ये आपण वरती या प्रकारे टेक्स्ट लिहू शकतो. आणि सबस्क्रिप्ट म्हणजेच जर तुम्हाला खाली लिहायचं असेल तर खालच्या साईडला तुम्ही हे घेऊ शकता. ओके, देन त्यानंतर नेक्स्ट जो ग्रुप आहे तो आहे आपला अलाइनमेंट ग्रुप. तर अलाइनमेंट मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे अलाइनमेंट्स दिलेले त्या ठिकाणी. जे वरचे अलाइनमेंट्स आहे ते आपण रो साठी यूज करतो, आणि खालचे जे तीन अलाइनमेंट्स असतात ते आपण कॉलम साठी यूज करतो. त्या ठिकाणी जसं की आपला हा कॉलम आहे आणि रो. आता रो मध्ये जे टेक्स्ट दिसत आहे सगळे पूर्ण बॉटम साईड आहेत. ह्याला आपल्याला मिडलला घ्यायचं आहे, तिथून आपण त्याला मिडल टॉप घ्यायचा आहे, टॉप आपण घेऊ शकतो. देन वापस खालचे जे तीन अलाइनमेंट्स आहेत ते आपण यूज करतो कॉलम साठी. जसं कॉलम मध्ये लेफ्टला घ्यायचा ऑल डेटा लेफ्ट, सेंटरला घ्यायचं सेंटर, राईटला घ्यायचा राईट साईड. किंवा एक ऑप्शन आहे तुम्हाला इथे राईट टू लेफ्ट, सिंपल डेटा लेफ्ट घेण्यासाठी किंवा राईट घेण्यासाठी यूज करू शकतो, लेफ्ट घेण्यासाठी. देन त्यानंतर वरती ऑप्शन आहे आपल्याला अँगल रोटेशन. याने जर तुमच्याकडे एखादा वर्ड आहे, त्या वर्डला तुम्हाला अँगल रोटेशन करायचं, सिलेक्ट करायचं अँगल मध्ये जाऊन तुम्हाला कोणता अँगल पाहिजे या ठिकाणी तुम्ही वर्टिकल, हॉरिझॉन्टल, रोटेट टेक्स्ट अप, रोटेट टेक्स्ट डाऊन या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता इथे. ओके, वापस रिमूव्ह करायचं, त्यावर डबल क्लिक करायचंय तर आपलं रोटेशन पण रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर रॅप टेक्स्टचा ऑप्शन आहे. रॅप टेक्स्ट मध्ये तुम्ही जर एखादा वर्ड कोणता पण आता टाइप करताय तर पाहू शकता की तुमचा जो वर्ड आहे तो एक सेलच्या बाहेर जातोय, पण आपल्याला हा बाहेर नाही गेला पाहिजे. आपली जेव्हा सेल संपेल तर ऑटोमॅटिक खाली टाइप झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही रॅप टेक्स्ट ऑन करू शकता. म्हणजे तुम्ही जेव्हा पण टाइप करता सेल संपल्यानंतर ऑटोमॅटिकली तो खाली येत राहील. ओके, या प्रकारे तुम्ही रॅप टेक्स्ट यूज करू शकता. देन मर्ज आणि सेंटरचा ऑप्शन आहे. मर्ज म्हणजे एकत्रित करणे. जसं समजा आपल्याकडे हे सेल्स आहे,
ह्या सगळ्या सेलला मिळून आपल्याला एक सेल क्रिएट करायची आहे. तर तुम्ही मर्ज आणि सेंटर ऑप्शन यूज करा. तर दिसतं या प्रकारे तुमची एक पूर्ण एक सेल तुमची त्यामध्ये तयार होऊन जाईल. किंवा त्यामध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन मिळतं, मर्ज अक्रॉस. मर्ज अक्रॉस म्हणजे ज्या तुमच्या व्हर्टिकल लाईन्स आहेत उभ्या फक्त कॉलमच्या, त्याच रिमूव्ह होतील. जस्ट क्लिक करायचं आहे, तर पाहू शकता आपल्या ज्या व्हर्टिकल लाईन्स त्या रिमूव्ह होतील. होरिझॉन्टल ज्या लाईन्स आहेत तेवढ्याच इथे दिसतील. ओके, वापस मर्ज सेलचा ऑप्शन नॉर्मल मर्ज करू शकता. वापस अनमर्ज करायचं, अनमर्ज सेल केला, नॉर्मल डेटा होऊन जाईल. ओके, तर ह्या प्रकारे जे ऑप्शन्स आहेत आपल्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये पण खाली तुम्हाला एक अलाइनमेंट सेटिंगचा ऑप्शन आहे. जाऊन तुम्ही अलाइनमेंट सेटिंग मध्ये पण त्याची सेंटर, राईट, लेफ्ट, जस्टिफाय, फिल हे तुम्ही टेक्स्टला वर्टिकल वगैरे करू शकता. रॅप टेक्स्टचं तुम्हाला सेम इथं पण ऑप्शन दिले, मर्जचं पण ऑप्शन दिलेलं या ठिकाणी. ओके, ते जाऊन पण तुम्ही त्याचे चेंजेस त्या ठिकाणी करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर जो नेक्स्ट ग्रुप आहे तो आहे आपल्या या ठिकाणी नंबरिंगचा. तर ह्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याला या ठिकाणी नंबर. आता जर तुम्ही नीट नोटीस केलं असेल की एक्सेल मध्ये आपण एका सेल मध्ये मिनिमम 10 नंबर टाईप करू शकतो. आपण टाईप करून पाहू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि जर आपण 10च्या पुढे जर याच्यामध्ये जर टाईप केलं तर या ठिकाणी जो वर्ड आपल्याला दाखवतो या ठिकाणी तो शो करणार नाही, आणि जो नंबर आहे तो आपल्याला शो नाही करत. पण आपल्याला जर एखादी बार कोणाचा आधार नंबर वगैरे जर टाईप करायचा असेल तर अशा ठिकाणी आपल्याला नंबरिंग ग्रुप मध्ये जनरल मध्ये जाऊन इथं आपल्याला नंबर ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं. म्हणजेच तुम्ही जेव्हा पण नंबर टाईप करताल 10 पेक्षा जास्त तुमचे नंबर ते येऊन जातील. आणि डॉटच्या पुढे जे तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसत आहे त्याला तुम्ही इथून कमी करू शकता. डिक्रीज डेसिमल पॉइंट्स मधून डिक्रीज करू शकता, ऍड करायचे ऍड करू शकता. ओके, देन त्यानंतर नेक्स्ट आपल्याला करन्सी आणि अकाउंटिंगचा ऑप्शन आहे. आपल्याकडे जर एखादी अमाऊंट आहे आणि आपल्याला त्याला करन्सी सिम्बॉल द्यायचा आहे तर सिंपल तुम्ही सिलेक्ट करा, जाऊन तुम्ही त्याला करन्सी किंवा अकाउंटिंगचा सिम्बॉल देऊ शकता. या प्रकारे पाहू शकता की आपली करन्सी सिम्बॉल तिथे येऊन जाईल. देन त्यानंतर शॉर्ट डेट आणि लॉंग डेट. आपल्याला या ठिकाणी जी शॉर्ट डेट आहे तिला लॉंग मध्ये कन्वर्ट करायचं, किंवा शॉर्ट डेट आहे किंवा लॉंग आहे तिला शॉर्ट मध्ये करायचं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला डेट घ्यायची. आजची करंट डेट घेण्यासाठी एक शॉर्टकट की आहे तुम्हाला या ठिकाणी कंट्रोल प्लस कोलन तुम्हाला युज करायचं आहे. जसं तुम्ही कंट्रोल प्लस कोलन युज करता या ठिकाणी तर तुमची डेट जी आहे ते येऊन जाईल. आजची जी करंट डेट असेल ती तुमची डेट इथे येऊन जाणार आहे. ह्याच डेटला तुम्हाला लॉंग मध्ये कन्वर्ट करायचं, जाऊन तुम्ही लॉंग डेट वर क्लिक करा, त्यालाच तो लॉंग मध्ये कन्वर्ट करेल. वापस शॉर्ट मध्ये क्लिक केलं तर शॉर्ट मध्ये क्लिक करेल. ओके, तर ही आपली या ठिकाणी ह्याची शॉर्टकट की डेटची आहे. त्यानंतर तसेच तुम्हाला जर टायमिंग पण पाहिजे असेल तर टायमिंगची पण शॉर्टकट की कंट्रोल शिफ्ट कोलन तुम्हाला युज करायचा आहे. तर तुमचा जो करंट टायमिंग आहे तो इथे येऊन जाईल. वापस याला लॉंग मध्ये कन्वर्ट करायचं, टायमिंग वर जाऊन लॉंग मध्ये युज करू शकता. ओके, देन त्यानंतर पर्सेंटेजचं ऑप्शन ते तुम्हाला बाहेर पण दिलं इथं पर्सेंटेज, किंवा जाऊन तुम्ही या ठिकाणी इथं पर्सेंटेजचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून त्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, देन त्यानंतर इथे करन्सीज तुम्हाला ऑप्शन मिळत आहे की जसं आपण आता इंडियाची करन्सी घेतली, तुम्हाला अदर कंट्रीची करन्सी पाहिजे असेल तर इथं क्लिक करून तुम्हाला जी पण करन्सी पाहिजे या ठिकाणी डॉलर्स वगैरे तुम्ही इथून घेऊ शकता. ओके, देन तिथे एक ऑप्शन तुम्हाला कॉमा स्टाईल. कॉमा स्टाईल मध्ये जसं आपण एक कोणती पण अमाऊंट या ठिकाणी जर टाईप करतो, आता अमाऊंट जर आपण पाहायला गेली तर आपली आहे 32,234 रुपये. पण कधी कधी आपण काही जण कन्फ्युज होतो की ज्यामध्ये 3,000 आहे का 32,000 आहे. ओके, त्याला समजण्यासाठी आपण कॉमा स्टाईलचा यूज करणार. क्लिक करायचंय, कॉमा स्टाईल वर क्लिक करायचंय, तर आपला जर या ठिकाणी पाहू शकतो की आपल्याला समजण्यासाठी एकदम सिंपल मध्ये त्यांनी कन्वर्ट करून दिले 32,234 रुपये. ठीक आहे, देन डेसिमल पॉईंट्स आपण पाहिले या ठिकाणी डेसिमल पॉईंट कमी करायचे, ऍड करायचे, तुम्ही ऍडिशन करू शकता. ओके, तर हे काय आपला बेसिक पार्ट होता आपला एक्सेलचा. तर त्यामध्ये उद्याचा जो टॉपिक राहणार आहे आपल्या कंडिशनल फॉर्मॅटिंग, फॉर्मॅट, टेबल, सेल्स. आता हे जे ऑप्शन्स आपण थोडे फास्ट मध्ये घेऊया, म्हणजे याच्यामध्ये जे ऍडिशनल ऑप्शन्स आहेत आपले ऍडव्हान्सचे ते आपण थोडेसे फास्ट मध्ये कव्हर अप करू शकतो. ठीक आहे, तर आजचा पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढच्या व्हिडिओसाठी या ठिकाणी कमेंट करा की त्यामध्ये ऍडिशनल अजून काय आलं पाहिजे. या प्रकारे तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, चला धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट.